गावाखेड्यातून अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी करण्यासाठी पुण्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं झालंय कसं? कुणीही यावं आणि टपली मारून जावं. बाजूला गावाकडचं सुशेगात जगणं सोडून पुण्यामध्ये 10x10च्या खोलीत ही मुलं 4-4, 5-5 जण राहतात आणि तिथेही ढेकणं त्यांना झोपू देत नाहीत. ही आहे ढेकणांची इकॉलॉजी. म्हणून त्यांना हवी असते अभ्यास करण्यासाठी आणि निवांत झोपण्यासाठी एक छान अभ्यासिका, जिथे त्यांना मिळेल बेस्ट क्वालिटी झोप. आणि प्रत्येक डुलकीनंतर तरतरीसाठी आम्हाला लागतो चहा. आणि 7-8 कटिंग चहाची मारल्यानंतर आमच्या लक्षात येते चहावाल्याची इकॉनॉमी, जी आमच्याच बळावर सुरू आहे. अभ्यासिकेमध्ये आपल्या बाजूला बसणारा 4-5 वेळा मेन्स दिलेला विद्यार्थी जे पुस्तक वाचत असेल ते पुस्तक आपल्याकडेही हवं, या उद्देशाने आम्ही येतो पुस्तकांच्या दुकानात के सागर पब्लिकेशनचं पॉलिटी ऑफ इंडिया हे पुस्तक घेण्यासाठी, ज्यामध्ये आपल्याला भेटते बेस्ट क्वालिटी इन्फॉर्मेशन विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. हे पुस्तक तुम्हाला एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी पॉलिटीच्या दृष्टीने दर्जेदार पुस्तक आहे. रात्रीच्या अंधारात दुकानांवरच्या पायऱ्यांवर आम्ही करतो ग्रुप डिस्कशन भिन्नलिंगी पार्टनरला सोबत घेऊन, ज्यातून आम्हाला कळते जगण्याची फिलॉसॉफी आणि नागरिकशास्त्रामधली बायोलॉजी. घरचे जेव्हा विचारतात अरे 7-8 वर्ष झाली, आणखीन किती? आणखीन फक्त एक अटेम्प्ट.